नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपल्याला 357.75 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे। मॉर्निंगला 47,500चा मी कॉल घेतला होता अराउंड 10:05 318 रुपये 35 ला। तर यामागे लॉजिक असं होतं की फ्रायडेला मार्केट पूर्णतः बुलिश होतं आणि एक प्राइस ॲक्शन बनून वरती जात होतं। तर सॅटर्डेला काहीतरी क्लिअरिंग चालू असल्यामुळे इथे एक ते प्राइस ॲक्शन ओपन झालेली। तर मी हा हाय लेवल मार्क केलेली आणि ह्याच्यावरती मी ट्रेड घेतलेला। तर आज मॉर्निंगला जेव्हा मार्केट ओपन झालं 10 वाजता इथे ही लेवल ब्रेक झाली, वरती क्लोजिंग इथे दिली। तर मी थोडीशी अग्रेसिव्ह एंट्री केली 10:05 इथे 10:05 मी ट्रेड घेतला आणि इथे प्राइस ॲक्शन बनवत मार्केट वरती गेलं। पण आपल्याला एक असं पाहायला मिळालं होतं की जेव्हा 47,500चा मी कॉल घेतला होता तेव्हा ह्याच्यामध्ये ते जे प्रीमियम वाढतच नव्हते, प्रीमियम हे कमी कमी होत जात होते। 47,500 47,500 47,500 सकाळी 10 वाजून अराउंड 318 रुपयाला इथे एंट्री झाली माझी। इथे एंट्री झाली 10:05 320च्या आसपास इथे ह्या पॉईंटला आणि माझा स्टॉप लॉस हा खाली 252 रुपयाला स्टॉप लॉस होता। पण इथे तुम्ही बघू शकता की मार्केटने इथून जवळ 100 पॉईंट 92 पॉईंटची रॅली केली, पण ॲटलिस्ट इथे प्रीमियम वाढतच नव्हते। इथे 30च प्रीमियम वाढले। जर इथे 90 वाढतं तर ॲटलिस्ट इथे 40 पॉईंटचे तरी वाढायला हवे होते। पण इथे माझा मी इथे स्टॉपला ट्रेल करल वरती आणला आणि 318 रुपयाला इथे माझा 320 रुपयाला माझा स्टॉप लॉस हिट झाला। त्यानंतर मी जेव्हा इथून मार्केट रिव्हर्स झालं त्यावेळी असं समजलं की कुठे ना कुठेतरी वरती रेजिस्टन्स असणारच, इथे कुठे ना कुठे रेजिस्टन्स असणार। त्यामुळे मी एक चार्ट झूम आउट करून 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट झूम आउट करून पाहिला, तेव्हा असं लक्षात आलं की मार्केट इथून खाली आलं होतं, इथून ह्या पॉईंटवरून खाली आलं होतं। तर मागे बघून पाहिलं तर इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, ह्या पॉईंटला स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता। तर मी इथे पॉईंट हा मार्क केला आणि सेम बघा इथे एक फेस होऊन परत खाली आला होता। इथे मल्टिपल टेस्ट झालेले आहे, इथे 1 हा 2 3 4 5 6 वेळा मार्केट त्या लेवलला टेस्ट झालेला। म्हणून मी इथे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एक रिव्हर्स एंट्री केली ह्या झोनपासून। इथून इथे एंट्री झाली माझी 10:15 वाजता आसपास, बघा 10:44 इथे मी कॉल आपला पुट बाय केला होता 297.80 ला। त्यानंतर तो लेवल इथपर्यंत आला, पण माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ फक्त 1:2 होता, त्याच्यामुळे मी काही जास्त होल्ड करू शकलो नाही। आणि 1 मिनिट 47,400चा पुट, 47,400चा पुट, 47,400चा हा पुट। मी इथे बाय केला होता अराउंड 297च्या आसपास, 297.80 इथे 1:2 मी 300 हे स्टॉप लॉस ट्रेल करत 320 रुपयापर्यंत आणला आणि इथे 320ला माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यानंतर मार्केट बघा किती वरती गेलं इथून। म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी लेवल मी जी बघितली जिथून मार्केट रिव्हर्स झालं तिथे मल्टिपल टाइम तिथे मार्केट टेस्ट झालं होतं। तुम्ही जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती चेक कराल तर इथे मल्टिपल टाइम मार्केटने तिथे त्याला रिस्पेक्ट केलं होतं। म्हणून मी इथे माझी इथे ह्या पॉईंटला रिव्हर्स एंट्री झाली आणि मी फक्त जवळजवळ 22 पॉईंट फक्त घेतलेत मी, कारण की माझा स्टॉप लॉस पण खूप छोटा होता। स्टॉप लॉस माझा अंदाजे काहीतरी 15 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस होता माझा, फक्त 15 पॉईंटचा असं आहे। पण जर मी होल्ड करू शकलो असतो तर प्रॉफिट जवळजवळ 100-150 रुपयेपर्यंत झालं असतं। पण असो, काही हरकत नाही। पण सांगायचं एवढंच होतं की हे मार्केट जिथे ऑपरेटर्स असतात तिथून मार्केट नक्कीच तिथे काही ना काहीतरी बिहेवियर करतं। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।